बेटा. सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चॅप्टरचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक टीच करणार आहे. दॅट इज अ सरफेस टेन्शन, surface energy and relation between them. Surface tension and surface energy. So write down first question. What is mean by surface tension? What is mean by surface tension? State its unit. State its unit and dimension. State its unit and dimension. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय, ऐकून घ्या इकडे. सरफेस टेन्शन म्हणजे द टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. कोणता फोर्स? टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. आता तुम्ही म्हणाल सर टेन्साइल फोर्स म्हणजे काय, माहित आहे कोणाला टेन्साइल फोर्स? टेन्साइल फोर्स म्हणजे या टाइपला फोर्स. सपोज ही माझ्यापाशी एक रेक्टँग्युलर शीट आहे. ही रेक्टँग्युलर शीट जर मी सोप सोल्युशन मध्ये टाकली आणि सोप सोल्युशन मधून अशीच बाहेर काढली तर बबल पूर्ण या रेक्टँग्युलर शीटवर येणार. येस ऑर नो? म्हणजे टेन्साइल फोर्स काय राहणार, या साईडला पण राहणार आणि या साईडला पण राहणार. म्हणजे दोन्हीही डायरेक्शननी असणार. जो काय असणार दोन्हीही डायरेक्शननी काय असणार, तो फोर्स आपला अप्लाय होणार. त्याला म्हणतो आपण टेन्साइल फोर्स. द टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन सरफेस ऑफ लिक्विड. बोला once again, the tensile force acting on surface of liquid is called as surface tension. It's called as tensile force. समजला? टेन्साइल फोर्स म्हणजे जो आयदर डायरेक्शननी असणार. जो काय असणार? आयदर डायरेक्शन. इज दॅट क्लिअर? डेफिनेशन सांगा. द टेन्साइल फोर्स ऍक्टिंग ऑन surface of liquid. Once again, the tensile force acting on, आणि टेन्साइल फोर्स समजला, it's called as surface tension. Write down. The tensile force acting on surface of liquid. The tensile force acting on surface of liquid is called as surface tension. त्याखाली the SI unit is Newton per meter. The SI unit is काय सांगितलं? न्यूटन पर मीटर. त्याखाली the dimension are m1 l0 t2. m1 l0 t2. Next question. What is surface energy? What is surface energy? State its unit and dimension. State its unit and काय दिलं बेटा? डायमेन्शन.
आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, इकडे ऐकून घ्या. आता जसं ही तुम्हाला चेअर दिसत आहे सर्वांना, बरोबर? ही चेअर आता पोटेन्शियल मध्ये असणार का कायनेटिक मध्ये असणार? काय पोटेन्शियल. जेव्हा याचं वर्क होत राहते ही काय असते, कायनेटिक. आणि एकदा वर्क खतम झालं का पुन्हा कोणती होऊन जाते, पोटेन्शियल. म्हणजे बिफोर वर्क पोटेन्शियल, बिफोर वर्क, ड्युरिंग वर्क, आफ्टर वर्क, बिफोर वर्क, पोटेन्शियल. आता वर्क, मला ही चेअर या प्लेसवरून या प्लेसवर ठेवायची आहे, तर हे बिफोर वर्कची कंडिशन आहे का आफ्टर वर्क? मग बिफोर वर्क ही कोणती एनर्जी आहे, पोटेन्शियल. चेअर उचलली, काम चालू केलं, हे ड्युरिंग वर्क. कोणतं वर्क? ड्युरिंग वर्क कोणती एनर्जी, कायनेटिक. आफ्टर वर्क पोटेन्शियल. बट हे झालं इन रिलेशन विथ वर्क. बट आता मला इथं रिलेशन विथ पाहिजे लिक्विड. रिलेशन विथ काय पाहिजे, तर मग पोटेन्शियल एनर्जी रिलेटेड विथ लिक्विड सरफेस म्हणजे काय? द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट लिक्विड सरफेस. द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट ऑफ लिक्विड सरफेस. सिंपल एक्झाम्पल, सपोज बॉटल दाखवू दे. आता या बॉटल मध्ये लिक्विड आहे, बरोबर? ओपन केलं मी आणि हे लिक्विड या फ्लोरवर मी पूर्ण फॉल केलं. ओके, फॉल होत राहणार होत राहणार होत राहणार होत राहणार. एक टाइम असा येणार का हे फॉल झालेलं लिक्विड स्प्रेड होणार स्प्रेड. जोपर्यंत ते लिक्विड स्प्रेड होत आहे ती कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी? पण स्प्रेड होता 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 एक टाइम येणार का ते काय होऊन जाणार, स्टॉप. मग स्टॉप झाल्यावर त्या लिक्विडनी जो एरिया कव्हर केला, त्या लिक्विडनी जो काय कव्हर केला एरिया, ते त्या लिक्विडची कोणती एनर्जी झाली, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून मी तुम्हाला डेफिनेशन काय म्हटली, द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस. बोला, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ, द पोटेन्शियल एनर्जी per unit area of liquid surface. Once again, of nahi, the potential energy per unit area of liquid surface. The potential energy per unit area of liquid surface. Clear? No doubt? Write down. The potential energy, the potential energy per unit area of लिहिलं बेटा, काय लिहिलं? द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया ऑफ लिक्विड सरफेस इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. इट्स कॉल्ड एज सरफेस एनर्जी. समजलं आपण सरफेस एनर्जी कशाला म्हणू? तर पोटेन्शियल एनर्जी काय म्हटलं मी, पर युनिट एरिया. मग इकडे लक्ष द्या, देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल टूच मी लिहू शकतो पोटेन्शियल एनर्जी पर युनिट काय रे बेटा, एरिया. सरफेस एनर्जी इक्वल टूच पोटेन्शियल एनर्जी पर युनिट, द एसआय युनिट, द डायमेन्शन. लिहिता येणार? राईट डाऊन फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचं आणखी एक इम्पॉर्टंट डेरिवेशन जे आपण आता टीच करणार आहे, चांगल्या प्रकारे सर्वांनी समजून घ्याल. क्वेश्चन लिहा. डिराइव द रिलेशन बिटवीन
surface energy and surface tension. Derive the relation between surface energy and surface tension. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्वेश्चन लिहिला. क्वेश्चन लिहिल्यानंतर ही डायग्राम फास्ट ड्रॉ करा. कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम ड्रॉ झाली असणार तर आधी पॉइंट टू पॉइंट लिहा. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम. पॉइंट खूप सिंपल आहे, डेरिवेशन मग मी चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम A, B, C, D. Consider a rectangular frame A, B, C, D, which can be open at one end, with wire PQ. Which can be open at one end with wire PQ. पॉइंट समजलाच असणारच. आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली. कोणती रेक्टँग्युलर फ्रेम? ABCD. ती रेक्टँग्युलर फ्रेम एका एंडला काय आहे? ओपन. आणि त्यावर एक वायर सुद्धा घेतला. कोणता वायर घेतला? PQ. पुढं the wire PQ is adjusted in this way. The wire PQ is adjusted in this way. It can be freely moved. Without any friction. It can be freely moved without any friction. लिहिलं विद्यार्थी मित्रांनो? इट कॅन बी फ्रीली मूव विदाउट एनी फ्रिक्शन. आता यावर मी एक वायर घेतला. कोणता वायर घेतला? PQ. हा वायर PQ काय होत आहे? फ्रीली मूव होत आहे विदाउट एनी फ्रिक्शन. इज दॅट क्लिअर? त्यानंतर लेट नाही, असं नका, पहिले लेट नका लिहू. पहिले थोडी प्रोसेस लिहून टाकू आपण. लेट राहू द्या. आता लक्ष द्या इकडे. when this is deep into the soap solution. ही आपली एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे. ही रेक्टँग्युलर फ्रेम मी डीप केली. कशामध्ये? सोप सोल्युशन मध्ये. कशामध्ये डीप केली? रेक्टँग्युलर फ्रेम सोप सोल्युशन मध्ये डीप केल्याबरोबर ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे. हा वायर आहे आपला. जर तुम्ही ही रेक्टँग्युलर फ्रेम सोप सोल्युशन मध्ये डीप केली तर या साईडला पण बबल येणार. या साईडला पण काय फॉर्म होणार? बबल. यस ऑर नो? तुम्ही ते बबल बघितले असणार ना? आपण बघितले का? बबल्स बघितले आहे का? सोपचे जे बबल्स असतात. तर तसे जेव्हा आपण रेक्टँग्युलर फ्रेम टाकू या सोप सोल्युशन मध्ये, या साईडला पण पूर्ण बबल्स येणार. म्हणजे पूर्ण हा इतका मोठा बबल राहणार आणि या साईडला पण येणार. मी आता ट्युशन स्टार्ट करायच्या आधी पहिले सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवला. ट्युशन झाल्यावर सुद्धा ज्या स्टुडंटनी नाही बघितला त्यांना तो व्हिडिओ दाखवतो मी, का हे रेक्टँग्युलर फ्रेम डीप केल्यानंतर बबल कशा टाइपचे फॉर्म होतात. क्लिअर? लिहा. when this rectangular frame
is deep into the soap solution. When this rectangular frame is deep into the soap solution. कशामध्ये डीप केली बेटा? सोप सोल्युशन. वायर तर PQ होताच ऑलरेडी. वायर कोणता होता? PQ. जसं मी याला डीप केली इन सोप सोल्युशन तर पूर्ण अशी आपली सरफेस फिल्म फॉर्म होणार. येस ऑर नो? डीप इंटू द काय लिहिलं तुम्ही? सोप सोल्युशन. देन सरफेस फिल्म. देन सरफेस फिल्म असं लिहिजा. APQD is formed. सरफेस फिल्म काय? APQD is formed. APQD अशी पूर्ण आपली एक सरफेस फिल्म काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? ओके. त्यानंतर लिहा आता. लेट F equal to force acting on wire. F equal to force acting on wire. कैपिटल L इक्वल टू लिहा लेंथ ऑफ वायर. हा जो PQ आहे ना याची लेंथ घेतली आपण कॅपिटल L. कॅपिटल L इक्वल टू लेंथ ऑफ वायर PQ असं लिहा. लेंथ ऑफ वायर PQ. F झाला L झाला. हा त्यानंतर लिहा कॅपिटल T सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड. त्याखाली therefore the force acting on wire is लिहिलं फोर्स ऍक्टिंग ऑन वायर इज. लक्ष द्या इकडे. आता मी कशावर फोर्स ऍक्टिंग म्हटलं? वायरवर. तर F इक्वल टू येणार टॉइस T इंटू L. आता सगळेजण विचारात पडणार L म्हणजे ती झाली लेंथ ऑफ वायर, कारण त्याच वायरवर आपला काय ऍक्ट होणार आहे? फोर्स. टेन्शन पण समजलं, पण तिथं टॉइस T का बरं आलं हे कोणाला समजलं का? हा एकदम परफेक्ट. कारण जो पण आपला सोप बबल होत आहे हा वायरच्या या साईडला पण आहे आणि या वायरच्या त्या साईडला पण आहे. आणि आताच आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय सांगितली होती मी? टेन्साईल फोर्स जो दोन्हीही डायरेक्शन मध्ये असतो. तर वायरच्या दोन्ही साईडनं काय अप्लाय झाला आहे? टेन्शन. या साईडला पण सोप फिल्म आहे, या साईडला पण सोप फिल्म आहे. यस ऑर नो? म्हणून वायरवर टेन्शन किती साईडला आहे? दोन साईडनी टेन्शन आहे. म्हणून मी काय लिहिलं? टॉइस T. क्लिअर? याला द्या इक्वेशन 1. राईट डाऊन. F इक्वल टू टॉइस T इंटू L. सगळ्यांना टॉइस T का बरं आलं समजलं? व्हिडिओ दाखवला होता मी, नाही व्हिडिओ पाहिला असणार तरी इथून तुमच्या लक्षात आलं असणार. सरफेस फिल्म जेव्हा फॉर्म होणार तर या साईडला पण होणार आणि या साईडला पण होणार. तर टेन्शन वायरला या साईडनी पण असणार, या साईडनी पण असणार. म्हणून मी काय लिहिलं तिथं? टॉइस T. नेक्स्ट, when the wire PQ is displaced, when the wire PQ is displaced at a distance B, when the wire PQ is displaced at a distance B,
किती डिस्प्लेस केलं आपण? बी फ्रॉम PQ टू P1 Q1, फ्रॉम PQ टू P1 Q1. काय केलं आता? डबल एकदा सांगा. हा जो वायर होता PQ, याला काय केलं आपण आता? डिस्प्लेस केलं. डिस्प्लेस PQ पासून कुठपर्यंत केलं? P1 Q1. तर आपला एरिया चेंज होणार? येस ऑर नो? लक्ष द्या इकडे आता. देअरफॉर चेंज इन एरिया इक्वल टू येणार लेंथ इंटू ब्रेथ. चेंज इन एरिया काय येणार? रेक्टँगल आहे ना तो. चेंज इन एरिया काय येणार? कारण लेंथ होती L आणि डिस्टन्स झालं त्याचं ब्रेथ, तर लेंथ इंटू ब्रेथ. देअरफॉर टोटल चेंज इन एरिया, टोटल चेंज इन एरिया इक्वल टू ट्वाइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ. व्हाय ट्वाइस? या पोझिशन पासून तो या पोझिशन पर्यंत आला, म्हणजे हा साईडचा एरिया चेंज झाला कन्फर्म. पण इकडला पण एरिया चेंज झाला ना. एरिया फक्त एकाच साईडचा चेंज झाला का? बिलकुल नाही. कारण जेव्हा वायर PQ इथे होता, तर या साईडला पण सरफेस फिल्म आहे, या साईडला पण सरफेस फिल्म आहे. तो आपला त्याला काय म्हणतो? फेस पूर्ण असा सरफेस फिल्म या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. पण वायर जर मी इकडे मूव्ह केला तर हे फिल्म इन्क्रीज होणार ना, आणि इकडली काय होणार? डिक्रीज. म्हणजे बोथ साईडचा एरिया काय झाला? चेंज. म्हणून मी टोटल चेंज इन एरिया काय लिहिला? ट्वाइस इक्वल टू L इंटू बी. इज दॅट क्लिअर? फक्त चेंज इन एरिया लेंथ इंटू ब्रेथ, टोटल चेंज इन एरिया ट्वाइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ. पटकन लिहा. कंटिन्यू. त्यानंतर नाव वर्क डन इक्वल टू काय असते रे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इक्वल टू असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क ऍज इट इज, फोर्स F, डिस्प्लेसमेंट किती आहे? फक्त B आहे. फोर्स F आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे? Bच डिस्प्लेस झाला ना तो. आणखी वर्क, फोर्स किती होता आपला? ट्वाइस T इंटू L. फोर्स किती होता? इंटू B. टोटल चेंज इन एरिया इन ब्रॅकेट कॅपिटल A लिहून ठेवून द्यायचा. टोटल चेंज इन एरिया इन ब्रॅकेट काय? कॅपिटल A. आता बघा, वर्क डन ऍज इट इज, मी हा टेन्शन ऍज इट इज लिहितो, आणि हा जो 2 होता हा 2 L इंटू B ला देतो. म्हणजे ट्वाइस ऑफ काय होणार? L इंटू B. काय केलं मी? समजलं? फोर्सची व्हॅल्यू ट्वाइस T इंटू L, B जच्या तसा. T इथंच ठेवला मी, 2 इकडे देऊन दिला. पण ट्वाइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ, ट्वाइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच काय होते? एरिया. तर एरिया गेला या साईडला. समजलं हे कसं आलं? येस ऑर नो? पुढं आता एरिया या साईडला जाऊन काय होणार? डिवाइड. सो वर्क डन अपॉन एरिया इक्वल टू T. बट after the work, the energy stored in the form of एकदा वर्क डन झाल्यानंतर एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते? पोटेन्शियल. तर आफ्टर द वर्क म्हणजे वर्क डन म्हणजेच मी देअरफॉर वर्क डन म्हणजेच मी काय लिहू शकतो? पोटेन्शियल एनर्जी. तर वर्कच्या ठिकाणी मी PE लिहू शकतो. हेन्स जिथे वर्क आहे तिथेच मी काय लिहिणार? PE अपॉन A इक्वल टू काय? T. PE अपॉन A इक्वल टू T. पण PE अपॉन A म्हणजेच काय? सरफेस एनर्जी. काय होती सरफेस एनर्जीची डेफिनेशन? काय होती सरफेस एनर्जीची डेफिनेशन? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट. आणि T म्हणजे काय आहे? सरफेस टेन्शन.
टी म्हणजे काय आहे? सरफेस टेन्शन. हे झालं आपलं रिलेशन. काय आहे रिलेशन मग? सरफेस एनर्जी इक्वल टू सरफेस टेन्शन. पुन्हा एकदा लक्ष द्या आता. वर्क डन इक्वल टू काय येणार आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. क्लिअर? फोर्स किती होता? एफ. डिस्प्लेसमेंट किती होतं? बी. क्लिअर? फोर्सची व्हॅल्यू किती होती? टाइम्स टी इंटू एल. फोर्सची व्हॅल्यू बी ऍज इट इज. मी टीला ऍज इट इज ठेवलं. हे सगळं मल्टिप्लाय मध्ये आहे ना. टीला ऍज इट इज ठेवलं. टू ला कोणासोबत मल्टिप्लाय केलं? एल इंटू बी सोबत. पण टॉइस ऑफ लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे टोटल चेंज इन एरिया होता. हा ए या साईडला येऊन काय केला मी? डिव्हाइड. बट आफ्टर द वर्क द एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, सो देअरफॉर वर्क डन इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे वर्कच्या ठिकाणी कोणती एनर्जी आली? पोटेन्शियल एनर्जी अपॉन एरिया. आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया म्हणजे, आणि टी म्हणजे. क्लिअर? राईट डाऊन.